किती शांतपणे बसलाय. माशाची हे काय मासे पकडायची तयारीत आहे. पक्षी काय नाव खरकोच आहे ना. खरकोचा आता मासे पकडणार. हे पकड लवकर. बघा खूप छान असा अगदी लक्ष वेधून एकटक माशांकडे बघतोय. आणि हे मासे बघा इथे आहेत, दिसतात का तुम्हाला? हे बघा उजेड तुम्हाला मासे दाखवतो. हे बघा सगळे मासे आहेत, पण ते खोल आहेत आणि मला वाटतं याचं पोट भरलेलं आहे, त्यामुळे हा शांत आहे. बघा हे उठ जरा. हा बघा 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 वा वा वा. जर परत एकदा खाली ये, परत खाली ये. एक वन 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 अगेन्स्ट ॲक्शन प्लीज. बघा आता परत खूप छान असा बघा. कल्कुजा खाली ये. हो बघा पकडला मासा त्याने, खाल्ला पण. गिळंकृत केला. परत ये खाली, चल लवकर परत खाली ये. एक मासा पकड बघूया कसा पकडतो बघूया. आहे तो आता मगापासून शांत होता आणि आता त्याने मासा पकडलाय. आता थोडा जो अस्थिर झाला, आता थोडा वेळ परत कदाचित लक्ष साधेल आणि मासा पकडेल. आता आम्हाला आता इथे थांबायचं नाही आहे, कारण पुढची शाळा घ्यायची आहे. शाळा बंद झाल्या तर आमचं कार्य अर्ध राहायचं. सो करकोचा बाय. चलो बघा आई बघा यशवंत इकडे बघा. चलो शिवानी मॅडम चालल्यावर आता गाडीमध्ये बसायला. मारुश्री मॅडम चालल्या गाडीमध्ये बसायला. आता पुढचा प्रवास चालू. आता इथून आम्ही जाणार नांदगाव शाळा झाली, तिथून विजयदुर्ग शाळा झाली. विजयदुर्गहून आता आपण जाणार आहोत कातोड मालवण येथे. मालवण या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवण. परंतु आज या दौऱ्यादरम्यान जे कुठलं गाव बोललीस गे? दाभोळचं पोखरबाव ना. पोखरबावचं हे मंदिर अत्यंत सुंदर असं नैसर्गिक वातावरणामध्ये, आणि इकडं पण आहे, इकडून पण दिसते तुम्हाला बघा. ते बघा हे सुंदर नैसर्गिक रम्य. इथूनही तुम्हाला दिसेल ते पाणी. पाणी घाण पडू नये म्हणून इथे मोती लावलेले आहे. हां हे बघा इथे. आणि इथे तो करकोचा होता. हां हे बघा हे मंदिर सिद्धिविनायक मंदिर आहे इथे. तुम्ही या एकदा या मंदिराचं दर्शन घ्यायला. देवाचं देवबाप्पा गणपती बाप्पा तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला झालेलं असेल. पुन्हा एकदा दाखवतो आमचे गणपती बाप्पा मंदिर. हे बघा गणपती बाप्पा मोरया. पडेलवरून विजयदुर्ग पडेलवरून देवगडला जाताना वाटेत हे मंदिर भेटतं आणि पुरातन मंदिर खूप सुंदर आहे. धन्यवाद.